नमस्कार मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे। प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत विविध पदांकरता भरती निघालेली आहे। प्रगत संगणक विकास केंद्र सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स्ड कम्प्युटिंग CDAC यामध्ये भरती निघालेली आहे। यासाठीची पदसंख्या आहे ती म्हणजे 248 पदं। पदाचे नाव आहे कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट, यासाठी पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे। आणि दुसरं पद आहे PS&O मॅनेजर, यासाठी 60% गुणांसह BE किंवा BTech असणे आवश्यक आहे। PS आणि O ऑफिसरसाठी 60% गुणांसह BE किंवा BTech असणे आवश्यक आहे। 4 ते 7 वर्षाचा अनुभव। तसेच प्रोजेक्ट असोसिएटसाठी BE BTech ME साठी आणि त्यासाठी सुद्धा 4 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। प्रोजेक्ट इंजिनियर 60% गुणांसह BE BTech आणि 2 ते 4 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। तसेच प्रोजेक्ट मॅनेजरसाठी 60% गुणांसह BE BTech आणि 9 ते 15 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। प्रोजेक्ट ऑफिसर MBA फायनान्ससाठी पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे। 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफसाठी 50% गुणांसह पदवीधर 3 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। सीनियर प्रोजेक्ट इंजिनियरसाठी 60% गुणांसह BE BTech ME MTech असणे आवश्यक आहे। यामध्ये इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, टेलिकम्युनिकेशन किंवा पदव्युत्तर पदवी सायन्स कम्प्युटर ॲप्लिकेशनचे असणे आवश्यक आहे। याकरता 4 ते 7 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे। शैक्षणिक पात्रतासाठी आपण कृपया जाहिरात पाहणे आवश्यक आहे। यासाठीची वयोमर्यादा आहे, अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय हे 5 डिसेंबर 2024 रोजी 35 ते 56 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे। अर्ज शुल्क याकरता कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही। वेतनमान हे आपणास नियमानुसार देण्यात येईल। नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण भारतभर राहील। अर्ज करण्याची पद्धत आहे ऑनलाईन आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 डिसेंबर 2024। महत्त्वाच्या सूचना, या भरतीकरता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे। अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल। उमेदवाराने खाली दिलेल्या लिंकवरती जाऊन अर्ज सादर करणं बंधनकारक आहे। अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 5 डिसेंबर 2024। अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली PDF जाहिरात वाचणं अत्यंत आवश्यक आहे। रोजगार कट्टा या नोकरीविषयक ताज्या घडामोडींच्या माहिती देणाऱ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।